नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राजक्ता जोशी. आजच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट रमा सरोदे, ज्या पुण्यातल्या नामांकित विधितज्ञ तसंच समाजसेविका सुद्धा आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. ॲडव्होकेट सरोदे यांच्या सहयोग ट्रस्टतर्फे नुकतंच बलात्कारग्रस्त स्त्रिया आणि बलात्काराच्या केसेसमध्ये ज्या साक्षीदार असतात तर त्यांना समुपदेशन तसंच त्यांना लीगल ॲडवाईस देण्यासाठी रेप क्रायसिस सेंटर सुरू झालेलं आहे. तर या सेंटरबद्दल आज आपण मॅमकडून जाणून घेऊयात. मॅम, तुम्ही काय सांगाल? बलात्काराचे प्रकरण जे आहेत, एकंदरीतच सेक्शुअल व्हायलन्सचे प्रकरण जे आहेत ते खूप वाढत चाललेले आहेत. दिल्ली बलात्कार प्रकरण झालं, त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यावरती चर्चा झाली. त्याच्यानंतर 2013मध्ये कायद्यामध्ये बदल झाला, पण त्याच्यामुळे केसेसमधलं प्रमाण कमी झालं आहे किंवा शिक्षेचं प्रमाण वाढलं आहे असं काही दिसत नाही आहे. दरवर्षी NCRBचा रिपोर्ट टक्केवारी जी आहे ती महिलांच्यावरती होणारे हिंसाचार, विशेषतः लैंगिक अत्याचार हे वाढत असताना दिसत आहेत, पण कन्व्हिक्शन रेट मात्र वाढत नाही आहेत. आणि म्हणून मग आम्हाला वाटलं की ह्याबद्दल काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आणि मग असं एक ठिकाण असलं पाहिजे की जिथे सगळ्या सर्व्हिसेस एकाच ठिकाणी मिळतील. आणि म्हणून कोर्टात जात असताना काय तयारी लागते किंवा समजा कंप्लेंट करायची असेल तर तो ड्राफ्ट कसा असला पाहिजे, साक्षीदारांची साक्ष कशी झाली पाहिजे, न घाबरता कसं झालं पाहिजे, त्यांची तयारी करून घेणं असेल. जिथे गरज असेल तिथे सरकारी वकिलांना जर रिसर्चची गरज असेल, काही केस लॉज देण्याची गरज असेल तर ती मदत तिथे करणं. बरेचदा अशा केसेसमध्ये काय म्हणजे प्रत्येक केसमध्ये एक ट्रॉमा असतो, एक निगेटिव्ह इमोशन्स असतात. त्यामुळे फक्त केस चांगली लढवून चालत नाही, पण त्यांची एक मानसिक स्थिती जी असते तर त्यामध्ये किंवा ते निगेटिव्ह इमोशन्स वरती मात करणं, काम करणं, त्याच्यासाठी जे समुपदेशन लागतं तर ती सर्व्हिस मिळणं किंवा एक असा त्यांचा सपोर्ट ग्रुप असणं की एकमेकींना त्या एनकरेज करू शकतील, एकमेकींच्या अनुभवातून त्या पुढे जाऊ शकतील, ते शेअरिंग असेल, एक सेफ स्पेस असेल ह्याच्याबद्दल बोलण्याची की जिथे कोणी त्यांना जज करणार नाही, तर ते गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला वाटलं की ह्या सेंटरमध्ये कायद्याची मदत तर मिळालीच पाहिजे, पण इतर सपोर्ट पण गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही माय ग्रोथ झोन नावाची जी स्टार्टअप आहे त्यांच्याबरोबर आम्ही टायअप केलं की ते काउन्सिलिंग आणि कोचिंगचा सपोर्ट देतील, आमची टीम कायद्याचा सपोर्ट देईल आणि आम्ही एकत्र ह्या प्रश्नांवरती काम करू. मग अप्रोच कसं करता येईल, म्हणजे ज्यांना अशा प्रकारच्या मदतीची गरज आहे तर मग त्यांना अप्रोच करायचं असेल तर त्यासाठी काय मार्ग आहे? एकतर आमचा दूरध्वनी क्रमांक जो आहे तो आम्ही जाहीर करतो आहे, तो आहे 02025457222 आणि 25459777 हे 2 क्रमांक आहेत आमचे. त्याच्यावरती ते संपर्क करू शकतात, पर्सनली येऊ शकतात. महाराष्ट्रातल्या कदाचित सगळ्या ठिकाणाहून स्त्रिया येऊ शकतील असं नाही आहे. व्हर्च्युअली त्यांना जर काही मदत हवी असेल तर ती आम्ही देऊ शकतो. टेलिफोनिकली जी मदत द्यायची आहे ती देऊ शकतो. काही नेटवर्क्स आम्ही पण आयडेंटिफाय करू वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी तिथे इन पर्सन काही वकिलांची मदत पाहिजे असेल तर त्या जिल्ह्यात कोण असं वकील आहे की जे ह्या पर्स्पेक्टिव्हनी आणि ह्या विचारांनी काम करू शकेल, असं जर आयडेंटिफाय करता आलं तर तिथून पण आम्ही मदत घेऊ. त्यामुळे हा नेटवर्क आम्ही हळूहळू नक्कीच वाढवू. पण आत्ता सध्या सुरुवातीला आम्ही टेलिफोनिक, व्हर्च्युअली किंवा इन पर्सन जसं त्यांना मदत हवी आहे तशी आम्ही देऊ सुरुवातीला. मला वाटतं याचबरोबर आता आपण थोडंसं की आपल्याकडे रेप केसेसची रिलेटेड किंवा त्यांच्या पुढची जी काही कारवाई असते त्याच्या रिलेटेड ज्या काही डिफिकल्टीज असतात त्याबद्दल बघायला गेलं तर रेप विक्टिम्सना पोलिसांकडून मिळणारी वागणूक किंवा त्यांच्या आपण म्हणू शकतो हॅरेसमेंट काही ह्याच्यामध्ये होते, तर ते केसेस आपण अजूनही बघतो बऱ्याच ठिकाणी होताना. नुकतं जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमधली एका बलात्कार पीडितेची जी केस आहे त्याच्याबद्दल बरेच सध्या बोललं जाते की सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांनी आत्मदहन केलं, कारण
त्यांच्या केसमध्ये काही होत नव्हतं, पोलिसांनी आधी केस रजिस्टर करून घ्यायला नाही म्हटलं होतं. तर ह्या सगळ्यामुळे अशा प्रकारचे जे केसेस होऊ शकतात की आधीच एखाद्या बलात्कार पीडित महिलेला समोर येण्यासाठी आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये खूप स्टिग्मा त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर जर अशा प्रकारे पोलिसांकडूनही जी वागणूक मिळते तर ती सकारात्मक नसेल, त्याच्यामध्ये जर इतके चॅलेंजेस असतील तर लिगल लेवलवर हे हँडल करायला काय करता येऊ शकतं किंवा ह्याच्यासाठी कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते? एकतर ही मानसिकताच बदलली पाहिजे. बरेचदा आपण जी विक्टिम आहे तिलाच आपण दोषी जे ठरवतो, ही मानसिकता आता बदलली पाहिजे आणि आपण कल्प्रिटला प्रश्न विचारणं सुरू केलं पाहिजे. हे आता आम्ही अनेक वर्ष ह्याच्याबद्दल बोलतो आहोत, पण तो बदल व्हायला म्हणजे काळ लोटला पण अजूनही होत नाही आहे. पण ते सातत्याने त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे तो एक भाग झाला. पण मला नेहमी असं वाटतं की सिस्टममध्ये, प्रत्येक सिस्टममध्ये काही चांगले लोक आहेत आणि काही लोक आहेत जे नीट कामं करत नाहीत, किंवा दोष हा प्रत्येक सिस्टममध्ये आहे. पण तरीही आपण त्यांच्याबरोबर काम करून त्या विक्टिमला सपोर्ट मिळेल ह्या दृष्टीने आपण काय बेस्ट करू शकतो. तर त्यासाठी संवाद हा एक माध्यम मला माहिती आहे. त्यांचं सेन्सिटायझेशन ट्रेनिंग करायचं असेल तर ते करता येईल. त्यामुळे त्याच्याशी निगडीत आणि संबंधित ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही आत्तापर्यंत करत आलोच आहोत, पण एक ऑर्गनाइज्ड एफर्ट त्याच्यासाठी करणं या सेंटरच्या मार्फत मला वाटतं ते होऊ शकेल आणि ते सगळे प्रयत्न आम्ही करणार आहोत. आता तुम्ही म्हणालात की मानसिकता बदलण्याची गरज आहे किंवा आपण रेप विक्टिमला प्रश्न विचारतो त्याऐवजी अक्यूजला प्रश्न विचारणं हे जास्त महत्वाचं आहे. पण हे सगळं होत असताना पण आपण काही न्यायालयाचे निर्णय जे येतात ते अतिशय बिझार किंवा अतिशय ह्या सगळ्या जर आपण बघितले की काही दिवसांपूर्वी गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय आला होता की IIT स्टुडंट एक होती आणि तिने जेव्हा त्या केसमध्ये बेल देताना ते म्हणाले की तो फ्युचर ॲसेट असल्यामुळे ती बेल त्यांनी मान्य केली पाहिजे. किंवा नुकताच जयपूर हायकोर्टचा मॅरिटल रेप संदर्भात, मॅरिटल रेप हा एक त्याच्यातला खूप मोठा इश्यू आहे. पण हे सर्व बघितलं तर निर्णय आपल्याकडे थोडेसे जास्त रिग्रेसिव्ह किंवा पेट्रियार्कल अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत असं आपल्याला वाटतं का? 2021 मध्ये आहोत आपण आणि त्याच्यात अनफॉर्च्युनेटली हो. कारण का मला वाटतं एकंदरीतच पेट्रियार्कीचा जो एक प्रभाव सगळ्यांवरतीच आहे आणि ते स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, आपण सगळेच जण पेट्रियार्कीमध्ये वाढलेलो आहोत, तर त्याचा प्रभाव तो आहे. बऱ्यापैकी हे निर्णय जे तू म्हणालीस ते हो रिग्रेसिव्ह आहेत आणि काही निर्णय जे आहेत ते चांगले पण येतात. फ्यू अँड फार, पण आहेत काही चांगले निर्णय. सो वी विल होप की चांगले निर्णय येतील आणि असे बदल होत राहतील. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं मला हे वाटतं की बलात्काराबद्दल किंवा एकंदरीतच सेक्शुअल व्हायलन्सबद्दल जे बोललंच जात नाही, अजूनही त्याच्याबद्दलचा जो टाबू आहे तो कुठेतरी आता कमी झाला पाहिजे. आणि ती भीती जी त्या बाईच्या मनात असते की मी जर त्याच्याबद्दल बोलले तर मग माझ्याबद्दल लोक काय बोलतील, कॅरेक्टर ॲसॅसिनेशन काय होईल, तर तिला तो आधार मिळणं जेणेकरून ती बोलेल आणि ह्या केसेस पुढे येतील आणि आपण तिला मदत करू शकू, तर ही सुरुवात मला वाटतं होणं पण गरजेचं आहे. आणि मग त्याच्या पुढे ते सगळे टप्पे आहेत की मग पोलिसांबरोबर कसं डील करायचं व कोर्टात कसं डील करायचं. पण ती मुळात बाई बोलायला तयार आहे का ती सहन करती आहे. तर ते सहन न करता ह्याच्याबद्दल न्याय मागणं आणि बोलणं आणि हे सगळे सिस्टम्स तिला ॲक्सेसेबल असणं, तर हे जास्ती महत्त्वाचं वाटतं मला. पण कुठेतरी असं नाही वाटत का, म्हणजे ज्या विक्टिम आहेत तर त्या बोलत नाही ह्याचं दुसरं हेही आहे कारण त्यांना माहिती आहे की पुढे जाऊन सिस्टममध्ये त्यांना काय काय फेस करावं लागणार आहे. स्पेशली आता मी मॅरिटल रेपचा उल्लेख केला तर मला वाटतं की इतके वर्ष बऱ्याच संस्था, बऱ्याच ॲक्टिव्हिस्ट ह्यासाठी फाईट करत आहेत, बराच संघर्ष चालू आहे की मॅरिटल रेप आपल्याकडे रेकग्नाइज व्हावा, पण ते अजूनपर्यंत होत नाहीये. तर ह्यासाठी सध्या काय प्रयत्न चालू आहेत किंवा जर अशा केसेस असतील तर त्याच्यामध्ये काय उपाय होऊ शकतो की ठीक आहे मॅरिटल रेप जरी आपलं कोर्ट रेकग्नाइज करत नसलं तरी सुद्धा त्यातनं बाहेर पडण्यासाठी महिलांसाठी काय मार्ग असू शकतात? एक तर ते सहन न करणं, जे नकोसं वाटणारं आहे हे सहन न करणं, ह्याच्यासाठी त्या बाईनी खंबीर असणं आणि तिला जो काही त्यासाठी कदाचित अनकम्फर्टेबल झोनमध्ये तिला घेऊन जाऊन ते ॲक्सेप्ट करायला लावणं की हो म्हणजे कदाचित आजूबाजूचे इकोसिस्टम तशा नसतील तर त्या कशा क्रिएट करता येईल, तिला तो कॉन्फिडन्स देण्यासाठी की हे जर मला नको आहे तर मी त्याला नाहीच म्हटलं पाहिजे. तो असर्टिव्हनेस जो आहे
त्याच्याबद्दल तिच्याबरोबर काम करणं आणि तिथे मग ते कोचिंग काउन्सलिंगचा खूप फरक पडेल असं मला वाटतं. दुसरं हा आहे की टेक्निकली किंवा लिगली जर बघायला गेलं तर मॅरिटल रेपची चर्चा जस्टिस वर्मा कमिटीच्या रिपोर्टमध्ये पण झाली आणि त्यांनी पण असं म्हटलं होतं की मॅरिटल रेप हा रेकग्नाइज झाला पाहिजे. आणि 2013मध्ये जे इतर बदल बलात्कारच्या कायद्यामध्ये झाले तर त्यामध्ये मॅरिटल रेप हा होईल बदल असं अपेक्षित होतं आणि ती डिमांड पण होती आणि ते वर्मा कमिटीच्या रिपोर्टमध्ये आलं पण आहे. पण बिट्स अँड पीसेसमध्ये काही गोष्टी त्या रिपोर्टमधनं घेऊन कायदा तयार केल्यामुळे तो एक लूपहोल राहिला त्यातला. आणि म्हणून कदाचित जे कोर्टाचे जजमेंट्स आहेत मॅरिटल रेपबद्दलचे की ते रेकग्नाइज न करणारे आहेत कारण का ते कायद्यात नाही आहेत. हॅव्हिंग सेड दॅट मला अजूनही असं वाटतं की कोर्टांनी त्याच्याबद्दल जर त्यांच्याकडे पुरेसे एव्हिडन्सेस असतील आणि ते जरी मॅरिटल रेप म्हणून कायदा नसेल तरी पण त्याच्याबद्दल त्यांनी वक्तव्य त्यांच्या जजमेंटमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे कारण का ते प्रेसिडेंट म्हणून इतर केसेसमध्ये वापरता येईल. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जो डोमेस्टिक व्हायलन्सचा जो कायदा आहे तो सिव्हिल कायदा असल्यामुळे त्याच्यामध्ये व्हायलन्सबद्दल बोलत असताना सेक्शुअल व्हायलन्स इज वन काइंड ऑफ व्हायलन्स हे रेकग्नाइज्ड आहे. मग डोमेस्टिक रिलेशनशिपमध्ये लिव्ह इन रिलेशन्स येतात, डोमेस्टिक रिलेशनशिपमध्ये नवरा बायकोचे रिलेशन येतात. मग तिथे जर तुम्ही सेक्शुअल व्हायलन्स जर ॲक्सेप्ट केला आहे तर मग मॅरिटल रेप का नाही हा प्रश्न आहे. कदाचित तो सिव्हिल कायदा आणि क्रिमिनल कायदा, सिव्हिल कायद्यामध्ये जेल होत नाही, रेमिडी मिळतात, क्रिमिनल कायद्यामध्ये जेल होते, ह्यामुळे ते ॲक्सेप्ट केलं नसेल. पण इट्स टाईम दॅट वी टॉक अबाउट इट अँड ॲक्सेप्ट इट. जर आपण रेप संदर्भातल्या रिॲक्शन्स बघितल्या लोकांच्या तर आपण बघतो की दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन अगदी एक्स्ट्रीम्स आपण बघतो. एका बाजूला त्याला स्टिग्मा अटॅच्ड आहेच, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की डेथ पेनल्टी ही मोठ्या प्रमाणात ॲडव्होकेट केली जाते त्याच्यासाठी. किंवा हैदराबाद रेप केसमध्ये आपण जे पाहिलं होतं की अशा प्रकारचे एन्काउंटर्स सेलिब्रेट केले जातात किंवा डेथ पेनल्टी सेलिब्रेट केली जाते, पण प्रत्यक्षात आपण बघितलं तर त्याच्या रेपच्या नंबर्सवर डायरेक्टली काहीच परिणाम होत नाही. मग ओव्हरऑल हे जे डिस्कशन आहे की रेप जर थांबवायचे असतील तर तुम्ही कायद्यामध्ये सुधारणा म्हणजे फक्त डेथ पेनल्टी ही होऊ शकत नाही, तर मग कोणत्या कोणत्या अँगल्सनी कोणत्या कोणत्या लेवल्सवर ह्याबद्दल डिस्कशन्स होणं आणि बोलणं ह्याच्याबद्दल चर्चा होणं हे गरजेचं आहे, म्हणजे कायदा तसंच सामाजिक लेवलवर. हो बरोबर आहे. म्हणजे हा एक गैरसमज आहे की डेथ पेनल्टी आली तर मग बलात्काराच्या केसेस कमी होतील किंवा थांबतील. मर्डरमध्ये ऑलरेडी डेथ पेनल्टी आहे पण मर्डर्स होणं थांबलेले नाही आहेत. आणि जेव्हा तुम्ही रेपला मर्डरच्या तुलनेत इक्वेट करता आणि मर्डरसारखं आहे तर एकीकडे तुम्ही पर्स्पेक्टिव्ह पण काय देताय ते बघा की म्हणजे तुझा बलात्कार झाला तर तू मेल्यात जमा आहेस टाईप आणि म्हणून मग त्याला डेथ पेनल्टी दिली पाहिजे. कुठेतरी हे इक्वेट होतं आणि म्हणून आम्ही कायम डेथ पेनल्टीचा विरोध करत आलेलो आहोत कारण का तो डेटरन्स इफेक्ट जो आपण डेथ पेनल्टीबद्दल बोलतो तो फेल झाला ह्याचे अनेक रिपोर्ट्स आहेत. मी त्या खोलात आत्ता जाणार नाही, पण स्ट्रिंजंट फक्त पनिशमेंट्स असून चालत नाहीत, पण गॅरंटी असणं की हो हे असं चूक झाली तर ही पनिशमेंट होणार आहे हे जास्ती आश्वासक असतं. आणि म्हणून आमचा विमेन्स ग्रुपचे डिमांड्स कायम तसेच आहेत की तुम्ही शिक्षा नक्की होणार हे करून दाखवा. काय होणार ह्याच्यापेक्षा पण ती नक्की होती आहे हे जास्ती डेटरंट आहे. आणि म्हणून शक्ती बिल जेव्हा मांडलं गेलं त्याला आम्ही विरोध केला कारण का इतक्या दिवसात तपास करा, इतक्या दिवसात हा रिपोर्ट सादर करा, हे अशी पनिशमेंट झालीच पाहिजे असं नाही होऊ शकत. तर त्यामुळे मला वाटतं ते खूप रिअलिस्टिक असणं त्याच्याबद्दल गरजेचं आहे. दुसरा धोका हा आहे की जर गुन्हा करणाऱ्याला हे माहिती आहे की मी बलात्कार केला तरी डेथ पेनल्टीच आहे आणि मी तिला मारून टाकलं तरी डेथ पेनल्टीच आहे, मग बलात्कार करून तिला मारून टाकण्याची शक्यता जास्ती आहे. मग जो एक राहिलेला पुरावा आहे, कारण का 4-4 बलात्कार होतो असं नाही, बरेचदा ती एकटी असते, विटनेसेस नसतात अशा वेळेला, तर मग ती जी स्वतः एक काय पुरावा आहे ह्या सगळ्यासाठी तोच नष्ट केला जाईल आणि मग कल्प्रिटला पकडणं जास्ती कठीण होईल. आणि म्हणून डेथ पेनल्टी हे काय रेपसाठीचं सोल्युशन नाही आहे. बरोबर.
तुम्ही मगाशी निर्भया रेप केस बद्दल त्याचा तुम्ही उल्लेख केला आणि त्याच्यानंतर जे बदल झालेले होते, पण त्यांनी काही फारसं काही बदललं नाहीये पिक्चर असं म्हणलं, पण काहीतरी थोड्याफार प्रमाणात चेंजेस झालेले आहेत का? 2012 मध्ये ती केस झाली होती, त्याच्यानंतर आतापर्यंत थोड्याफार प्रमाणात कायदेशीर अप्रोचमध्ये किंवा विक्टिम्स समोर येऊन बोलण्यामध्ये किंवा बाकी त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये काहीतरी थोड्याफार प्रमाणात फरक तुम्हाला दिसलेला आहे का? विक्टिम्स बोलण्यामध्ये फार फरक दिसलाय असं वाटत नाही, पण टेक्निकली परत लिगली जर बोललं तर तो फरक एवढाच जाणवतो की आधी जे एक नॅरो व्ह्यू पॉईंट होता बलात्काराचा, की पिनल पेनिट्रेशन झालं तरच बलात्कार आहे, तर ते मात्र आता नाही आहे. आणि म्हणून अदर फॉर्म्स ऑफ व्हायलन्स जे असतात की जिथे पिनल पेनिट्रेशन नसतं पण ते तितकेच भयानक असतात, तर त्याचं इन्क्ल्युजन रेपच्या डेफिनेशनमध्ये करणं हे स्वागतार्ह आहे. आणि तो बदल अनेक वर्षांपासून डिमांडमध्ये होता, ऑलमोस्ट फ्रॉम 90s तो डिमांडमध्ये होता आणि तो आत्ता झालेला आहे. आणि ते खूप महत्त्वाचं वाटतं मला. किंवा अरुणा शानबागच्या केसमुळे व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलं तर शिक्षा जास्ती, किंवा ही स्टेट पण असू शकते सेक्शुअल असॉल्टमध्ये, म्हणजे किती भयानक इम्पॅक्ट होऊ शकतो बलात्काराचा, हे जे रेकग्नाइज करणं आहे, तर ते मला वाटतं खूप महत्त्वाचे बदल आहेत. किंवा एकीकडे आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ द वुमन हे कलम होतं आणि दुसरीकडे बलात्काराचं कलम, पण त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत की इट मे नॉट बी आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ द वुमन अँड इट मे नॉट बी अ पिनल वजायनल पेनिट्रेशन, मग बाकीच्या गोष्टी ज्या होतात त्याच्याबद्दल काय, तर मग ते जे बदल आलेत की 354 बद्दल सेक्शुअल हॅरॅसमेंट हे रेकग्नाइज केलं आहे, 354 मध्ये डिसरोबिंग अ वुमन विथ क्रिमिनल इंटेंट हे रेकग्नाइज केलं आहे, 354 मध्ये वॉयरिझम रेकग्नाइज केलं आहे, किंवा 354D मध्ये स्टॉकिंग रेकग्नाइज केलं आहे. हे बदल जे होते ते पण तितकेच महत्त्वाचे होते. बलात्कार म्हटलं की आपल्याकडे कोणतीही गोष्ट ही आपण एकाच अँगलनी नाही बघू शकत, आणि जात आधारित लैंगिक अत्याचार ह्यांचंही प्रमाण आपल्याकडे खूप जास्त आहे. आणि ह्यामध्ये अजून कॉम्प्लिकेशन्स बऱ्याचदा असेही येतात की जर बलात्कार पीडित महिला जी असेल ती एखाद्या ऑप्रेस जातीतनं येणारी असेल तर तिला लिगल एड पर्यंत पोहोचणं, स्पेशली म्हणजे असं नाही की अर्बनमध्ये होत नाही, पण रुरल सेटिंग्समध्ये मला वाटतं थोडं जास्त स्ट्रॉंगली हे होऊ शकतं की लिगल एड घेणं हे ऑलरेडीच कठीण होतं. त्यात काही वेळा आपण बघतो की जे अक्युज्ड असतील तर त्यांच्या मागे संपूर्ण त्यांची कम्युनिटी उभी असलेली सुद्धा आपण बघतो. तर मग अशा वेळेस त्या पीडित जी व्यक्ती असेल तर तिच्यापर्यंत लिगल एड कशा प्रकारे पोहोचू शकते किंवा ह्यावर काय सोल्युशन असू शकतं? कारण हे बऱ्याच आपण केसेसमध्ये होताना बघतोय. आपण हाथरस सारखी केस बघितली जिकडं हे म्हणजे संपूर्ण देशाचं त्याला अटेन्शन मिळालं, पण ती एकमेव केस नाहीये हे आपल्याला माहिती आहे. तर मग ह्याच्यामध्ये काय करता येऊ शकतं? अनेक गोष्टी आहेत. एक तर नेटवर्किंग करणं लोकल लेवलच्या लोकांबरोबर, ऑर्गनायझेशन्स बरोबर, समविचारी लोकांबरोबर, त्यांच्याबरोबर तिथे काम उभं करणं. रेप्लिकेशन जेव्हा एकीकडे सक्सेसफुल होतं ते आपण रेप्लिकेट करू शकतो, तशा टीम्सना तिथे तयार करणं. त्या गावांमधनं त्या बाईसाठी तिथे इकोसिस्टम आपण काय तयार करू शकतो तिला सपोर्ट करण्यासाठी. आणि सगळ्यात मोठं आहे ते अवेअरनेस क्रिएट करणं, की जोपर्यंत मला माझ्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दलचीच जाणीव नाही आहे आणि तेच मला जर माहिती नाही आहे तर मी स्वतःसाठी कशी उभी राहणार आणि मी दुसऱ्यांसाठी कशी उभी राहणार. तर मला वाटतं ते अवेअरनेस करणं गरजेचं आहे आणि ते जेवढं करू तेवढं कमीच आहे. कारण का ते सातत्याने करत राहिलं पाहिजे आणि ते देर इज नो एंड टू इट. त्यामुळे आज आता इथे एक केलं म्हणजे आता ते सगळे लक्षात आलं त्यांना, असं नाही आहे. ते सातत्याने करत राहावं लागणार आहे आणि ते गेले आम्ही 20 वर्ष करतोय आणि ते काम संपतच नाही आहे किंवा न संपणारं असं ते काम आहे. पण ते करत राहावं लागणार आहे आणि नवीन नवीन लोकांना एकत्र घेऊन पुढे जावं लागणार आहे. ओके, थँक्यू सो मच मॅम. आज तुम्ही आमच्याबरोबर आलात आणि ही एवढी महत्त्वाची व्हॅल्युएबल बातमी तुम्ही आम्हाला दिली. रेप क्रायसिस सेंटरचा जो हा हेल्पलाईन नंबर आहे तो आम्ही आमच्या कमेंटमध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळे ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि धन्यवाद.